हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. वॉटर सोल्युबल विटॅमिन्समध्ये काल आपण बघितलं विटॅमिन सी, आज आपण बघतोय विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आता विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आपल्या शरीरातलं महत्त्व एका वाक्यात समजून घ्यायचं असेल तर जसं अन्नामध्ये मीठ असतं तसं आपल्या शरीरासाठी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स गरजेचं आहे. आता एवढा कोर एलिमेंट आहे, इतका महत्त्वाचा एलिमेंट आहे, तर तो काय काम करतो नक्की? तर DNA आपल्या शरीरातलं जे महत्त्वाचं बेसिक मटेरियल आहे ते DNA बनवण्यासाठी आणि त्याच्या रिपेअरिंगसाठी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स लागतं. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स खरं तर खूप इझिली अवेलेबल आहे, पण आपल्या काही चुकीच्या मेथड्समुळं आपल्याला ते अवेलेबल होत नाही आणि मग त्याची डिफिशियन्सी होते. आपल्याला कसं कळतं की आपल्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची डिफिशियन्सी आहे? तर एक इन जनरल त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण शरीरावर असतो. कारण रक्तपेशिका बनवण्यापासून ते DNA पासून ते नर्व कंडक्शनपासून किंवा स्किनमध्ये, हेअरमध्ये, ह्या प्रत्येक शरीराच्या भागामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची आवश्यकता असते. याची डिफिशियन्सी झाल्यानंतर तुम्हाला खूप थकवा येणं, कारण त्याच्यामुळं आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होतो आणि मग आपल्याला खूप थकवा येतो, गळून गेल्यासारखं होतं, स्किन खूप ड्राय होते, पॅची होते, पांढरे स्पॉट्स येतात, काहींना डर्माटायटिससारखे आजारसुद्धा डिफिशियन्सीमुळे सुरू होतात. विजन आपली थोडी मध्ये मध्ये ब्लरी होते, तोंडामध्ये सतत माउथ अल्सर्स यायला लागतात, ज्याला तोंड येणं म्हणतात, ते पटकन बरे होत नाहीत, ओठांच्या कडेला क्रॅक्स पडतात, जीभ तुमची गुळगुळीत होते. आता तुम्ही घरी जाऊन जीभ बघा की कशी खडबडीत जीभ असते, ती अगदी गुळगुळीत जीभ होते किंवा असे गुळगुळीत पॅचेस त्याच्यामध्ये बनतात. हेअर फॉल सिव्हिअर होतो, हेअर ग्रोथ व्यवस्थित होत नाही आणि हातामध्ये बोटाला एक प्रकारचं टिंगलिंग नमनेस म्हणतो, म्हणजे मुंग्या येणं म्हणतो, ह्या मुंग्या यायला सुरुवात होतात. अनेक म्हाताऱ्या लोकांमध्ये किंवा अगदी तरुण लोक ज्यांच्यामध्ये डिफिशियन्सी आहे त्यांना तळपाय खूप जळजळणे, भगभगणे, अस्वस्थ होणे, ह्या गोष्टी सुरू होतात. त्यामुळं हा असा कॉम्प्लेक्स आहे की ज्याच्यामध्ये त्याच्यामधलं जे विटॅमिन बीचं डेरिव्हेटिव्ह आहे हे प्रत्येक सिस्टीमवर त्याच्या पद्धतीनं काम करत असतं. आणि मग जेव्हा याची डिफिशियन्सी होते तेव्हा ते सिम्पटम अक्षरशः जाणवायला लागतात, कारण का ते प्रत्येक सिस्टीमवर काम करतात. खूप जास्त इरिटेशन होणं, खूप चिडचिड होणं, कारण का नर्व कंडक्शनला बी12 लागतं आणि तुम्हाला एकूणच बी कॉम्प्लेक्स लागतं आणि तुम्हाला ते जर अवेलेबल झालं नाही तर खूप आवाज येतोय, कोणी खूप काही बोलतंय किंवा तुम्हाला कोणी सतत काहीतरी सांगतंय तर तुमची एकूणच सहनशीलता कमी होते. तर हे सगळे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या डिफिशियन्सीचे सिम्पटम्स आहेत. आता आपल्याला हे डिफिशियन्सी होते का इतकं सगळीकडं अवेलेबल असून? तर पहिली गोष्ट तर तुमच्या फूडमध्येच ते अवेलेबल नाही आहे. पण आत्तापर्यंतच्या सगळ्या विटॅमिन्स किंवा मिनरल्स किंवा इतर गोष्टींमध्ये बघितलं की एकूण फूडच तुमचं चांगल्या पद्धतीचं नाही आहे, त्यामुळे ते त्याच्यातून इनटेक मिळत नाही. दुसरी गोष्ट, फूडचं जे कुकिंग आहे, कुकिंग मेथड आहे ती चुकीची आहे. आपण शाळेतही शिकलोय भाजी आधी धुवायची आणि मग चिरायची, त्याच्यातून विटॅमिन्स त्याच्यातले प्रिझर्व होतात. आपण जर भाजी आधी चिरली तर त्याच्यातले विटॅमिन्स रिलीज होतात आणि हे पाण्यात विरघळणारं आहे, त्यामुळे नंतर जर तुम्ही वॉश केली तर त्या पाण्याबरोबर ते वॉश आऊट होऊन जातात. काही डायटरी कन्सेप्ट डोक्यामध्ये असतात, म्हणजे जे लोक अंडं खात असतात त्याच्यातलं तो अंड्याचा पिवळा बलक खात नाहीत, याचा अर्थ तुम्ही फणसातले गरे फेकून देताय आणि वरची साल खाताय असा त्याचा अर्थ झाला. कारण त्याला जो छान पिवळा रंग असतो ह्या बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन ए ह्या सगळ्या मिनरल्स आणि विटॅमिन्समुळं तो छान पिवळा रंग आलेला असतो आणि तो एक स्ट्रॉंग वास असतो, हा सुद्धा विटॅमिन्समुळंच असतो. त्यामुळं तुम्ही एग योक सकट एग खाल्लं पाहिजे. त्यानंतर झाकून कुकिंग करणं, म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट फोडणीला टाकली जाते तेव्हा ती ओपन कुकिंग न करता त्याच्यावर काहीतरी घट्ट झाकण ठेवून ती कुकिंग केल्यानं इव्हॅपरेशनमध्ये जे विटॅमिनचा लॉस होतो तो कमी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आपल्याला मिळतं कशामधून? तर रंगीबेरंगी भाज्या, तुमचं ताट छान रंगीबेरंगी पाहिजे. तुमची भाजी समजा तुम्ही कोबीची भाजी केली असेल तर तुमच्या आमटीचा डाळीचा रंग वेगळा पाहिजे, तुमच्या कोशिंबिरीचा रंग वेगळा पाहिजे, ताक दही पाहिजे, असे 2-3 कलर तरी तुमच्या ताटामध्ये दिसले पाहिजे. जितके जास्त कलर्स असतील तेवढे जास्त विटॅमिन्स आणि मिनरल्स तुम्हाला मिळतात. आता परत दुसरी गोष्ट, हे वॉटर सोल्युबल असल्यामुळं तुम्ही एखादी भाजी कट करून ठेवली आहे, एखादं फळ कट करून ठेवलं आणि नंतर खूप वेळानं खाल्लं
तर याच्यामध्ये बऱ्याच विटॅमिन लॉस होतो. त्यामुळं फ्रेश खाणं, अवेलेबल असलेलं पटकन खाणं हे सगळ्यात सोपी गोष्ट आहे त्याची अवेलेबिलिटी मेंटेन करण्यासाठी. तिसरी गोष्ट, रिहीटिंग करायचं नाही कुठलंही अन्न. म्हणजे आत्ता मी भाजी केली आहे, सकाळी एकदा गरम केली, परत दुपारी जेवायच्या वेळी गरम केली, परत थोडीशी राहिली म्हणून संध्याकाळी गरम केली, तर ह्या गोष्टी चालत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. पाहिजे तेवढंच बनवा किंवा अगदी नसेल तर गार आहे तसं खावा, पण ते रिहीटिंग करू नका. त्याच्यामध्ये बराचसा विटॅमिन आणि मिनरल लॉस होतो. तिसरी गोष्ट आहे, होल म्हणजे प्रोडक्ट्स जे कुठलंही असेल, म्हणजे फळ जे असेल तर त्याचे मॉडिफिकेशन्स करून त्याच्यामध्ये अजून काही घालून असे बदल करत 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 मग त्याचा काहीतरी वेगळा प्रोडक्ट बनवून तो खाण्यापेक्षा फळं आणि भाज्या ज्या पद्धतीनं अवेलेबल आहेत तर त्याच्या ओरिजिनल फॉर्म्समध्ये त्या भाज्या किंवा ती फळं आहे तशा रॉ फॉर्म्समध्ये खाणं हे जास्त विटॅमिन बी कॉम्प्लेक्स वाढवण्याला मदत करतं. अर्थातच परत तुम्हाला सांगते की हे वॉटर सोल्युबल आहे, त्यामुळे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची तुम्ही समजा काही डिफिशियन्सी झाली असेल किंवा तुम्ही एक सप्लिमेंट म्हणून जरी घेत असला तरी तुम्हाला दिवसभर पाणी पिणं हे अतिशय गरजेचं आहे, तरच ते विटॅमिन बी कॉम्प्लेक्स शरीरामध्ये अवेलेबल होतं. बऱ्याच वेळा पेशंट तक्रार करतात की विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची गोळी घेतल्यानंतर युरिन खूप डार्क होते किंवा युरिनला वास येतोय. कारण का, हे वॉटर सोल्युबल आहे, तुम्ही तेवढं पाणी भरपूर पिलेलं नाही आहे, त्यामुळं ते शरीरात ॲब्सॉर्ब न होता युरिन थ्रू बाहेर टाकलं जाते. आणि अनेक स्त्रियांमध्ये असं होतं की विटॅमिन बी कॉम्प्लेक्स घेतात, पाणी पित नाहीत आणि त्याच्यामुळं ते युरिनरी ट्रॅकमधून बाहेर टाकलं जातं आणि त्यानंतर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन त्यांचे वाढतात, कारण तिथल्या बॅक्टेरियांना ते बी कॉम्प्लेक्स अवेलेबल होतं आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनची फ्रिक्वेन्सी वाढते. तर साधा सोपं आहे, रंगीबेरंगी जेवण घ्या, स्प्राउट्स भरपूर घ्या, अंडं खात असेल तर होल अंडं, पूर्ण अंडं खावा. त्याच्यानंतर भाज्या शिजवताना झाकून शिजवा किंवा धुवून मग कट करा आणि मग लगेच फोडणीला टाका किंवा लगेच शिजवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही रोजच्या रोज कराल तेव्हाच तुमच्या शरीरातलं हे जे एकूण बी कॉम्प्लेक्सची जी लेवल आहे ती चांगल्या पद्धतीनं राहील. आणि वॉटर सोल्युबल असल्यामुळं पटकन अवेलेबल पण होतं आणि पटकन कमीही होतं. त्यामुळं रोजच्या रोज इंटेक असणं म्हणजे संपूर्ण योग्य आहार असणं, किंवा नसेल आहार घ्यायला जमत तेवढ्या पद्धतीनं सगळं खाणं जमत नसेल तर तुमच्या डॉक्टरांच्या ॲडव्हाईसप्रमाणे एखादी बी कॉम्प्लेक्सची सप्लिमेंट सुरू करणं ह्या सगळ्यात चांगला उपाय आहे की ज्याच्यामुळं इन जनरल ओव्हरऑल हेल्थ तुमचा अतिशय उत्तम राहील आणि डिफिशियन्सी नंतर ती डिफिशियन्सी भरून काढण्यापेक्षा एकूणच त्याची लेवल मेंटेन होऊन एक गुड हेल्थ आपली मेंटेन राहील. सो दिस वॉज ऑल अबाउट बी कॉम्प्लेक्स. तर पुन्हा सांगते, आजपासूनच बदल करा ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला. कमेंट सेक्शनमध्ये मी सगळ्या बी कॉम्प्लेक्सचे जे सोर्सेस आहेत त्याची नावं देते. तुम्हाला जसे जमतील तसे 1-2 पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करायला सुरुवात करा. तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट दिसेल. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.